काही मित्रांनो मला एक कमेंट्स आले की दादा माझं चॅनल बंद झालं आहे, त्यामुळे कुणीतरी त्या लोकांना एका यूट्यूबरनी सांगितलं मी बंद झालेलं चॅनल चालू करून देतो. तर लक्षात ठेवा मित्रांनो, असं फेक न्यूजवाले असतात तर इकडे ह्यांना बळी पडू नका. कारण कसं असतं, तुमचं चॅनल बंद पडलं म्हणून सांगणार मला एवढे पैसे द्या, तर अशा ह्या गोष्टी घडत चाललेल्या आहेत. तुम्ही सावध राहा, म्हणून ते पैसे देण्याच्या भानगडीत पडू नका. हाय, नमस्कार मित्रांनो, वैभवशाली कोकण या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज खास म्हटलं न्यू जे यूट्यूबर आहेत त्यांच्यासाठी एक माहिती द्यायचा विचार केला. कारण नवीन ज्या वेळेला आपण येतो यूट्यूबवरती, आणि खास करून जे नवीन येणारे आहेत, नवीन आहेत, त्यांचे काही कमेंट्स पण आहेत की दादा आम्ही ज्या वेळेला मोबाईलच्या सामने येतो त्यावेळेला आम्हाला भीती वाटते. तर मित्रांनो, काय घाबरू नका. भीती मी केल्या टायमाला एका व्हिडिओमध्ये टाकलं होतं की व्हिडिओ त्याच्यामध्ये की काय घाबरू नका. तर नवीन आहे त्या लोकांना काय अजून माहिती नाही, तर मी खास सांगतो तुम्हाला की घाबरायचं नाही. नवीन असू देत नाही तर जुने असू देत, मोबाईलच्या किंवा कॅमेऱ्याच्या सामने यायला घाबरायचं नाही. सुरुवातीला तुमच्या घरी जाल तेव्हा बघा तुमच्याकडे एक मोठा आरसा असेल, त्या आरशाच्या समोर जा, एक दिवस ट्राय करा. सुरुवातीला तुम्हाला थोडासा घाम फुटेल, दुसऱ्या दिवशी जा, दुसऱ्या दिवशी जो सुरुवात कराल त्यानंतर तुमचा घाम आलेला निघून गेला असेल, आणि तिसऱ्या दिवशी जाल ना मित्रांनो तर खरोखरच पोपटासारखे बोलायला लागाल. तर मित्रांनो, पुढे तुम्हाला एक सांगायचं आहे की ज्या वेळेला आपण व्हिडिओ सुरुवात करतो तर सुरुवात करता वेळी कशी करायची हे बघा. हा मी आज मोबाईल तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहे दाखवायला. सुरुवात करता वेळी आपण समोर असा ठेवायचा समोरच, आणि आपण सुरुवात करायची. आणि काही व्हिडिओ बरेचसे मी पाहिले मित्रांनो तुमचे, पण त्यामध्ये मी असं बघितलं की लॉंग जो व्हिडिओ असतो तो लॉंग व्हिडिओला कधीही उभा आणि आडवा असे नाही करायचे लॉंग व्हिडिओ. त्याला कारण का असतं माहिती आहे, तुम्ही स्वतः बघा. जेव्हा तुम्ही व्हिडिओ अपलोड करता तेव्हा तुम्ही लक्षात येईल हे आपले व्हिडिओ बरोबर आहे की नाही. म्हणून लॉंग व्हिडिओला आडवेच मोबाईलने व्हिडिओ पूर्ण करायचे, आणि ज्या वेळेला तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ बनवता शॉर्ट व्हिडिओला असा उभा करायचा. कारण शॉर्ट व्हिडिओ हा जास्तीत जास्त 1 मिनिटाच्या आतमध्ये पाहिजे, आणि लॉंग व्हिडिओमध्ये तुम्ही कितीही मोठा बनवा पण हा पूर्ण आडव्या मोबाईलने बनवला पाहिजे. कारण का माहिती आहे, मी बरेचसे ज्या वेळेला जातो वायफायवर तर बरेचसे लोकांना बघतो, बहुतेक लोकांचे नवीन आहेत त्या लोकांना बघितलं तर सगळ्यांचे व्हिडिओ 10 मिनिटाचा असतो, त्याच्यामध्ये कधी आडवा दिसतोय तर कधी उभा दिसतोय. असं करू नका लॉंग व्हिडिओसाठी. म्हणून तुम्हाला सांगा, लॉंग व्हिडिओ आडव्याने करा, शॉर्ट व्हिडिओ असा उभा करा. म्हणजे कसं दिसायला पण बरं वाटतं, आणि कोणाला वाटणार पण नाही की हा नवीन आहे. असं वाटेल लोकांना की अरे याचे व्हिडिओ एकदम क्लिअर आहेत आणि व्यवस्थित करतोय. नाही तर आडवा उभा आडवा उभा. आणि जास्त करून मी ज्या वेळेला मी व्हिडिओ बघतो ना मित्रांनो, त्यावेळेला रेसिपीचे जे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये जास्तच आहे. कारण का कसं असतं, मी बघितलं तेव्हा म्हटलं काय, आता मी मागे एकदा सांगितलं पण होतं की तुम्ही असे व्हिडिओ बनवा म्हणून, उभा कोणाला कधी आडवा असं बनवू नका. कारण लॉंग व्हिडिओला खूप प्रॉब्लेम येतो. आणि तुम्हाला दुसरं एक सांगायचं म्हणजे, जेवढे नवीन यूट्यूबर आहेत त्या लोकांना घेऊन जाऊया आपण. म्हणून म्हटलं तुम्हाला हा खास व्हिडिओ बनवूया, घेऊन जाऊया. म्हणजे कसं, जे नवीन आहेत त्यांचे 50-100 जे काय सबस्क्रायबर आहेत आपण त्यांना सपोर्ट करूया, ते आपल्याला सपोर्ट करूया. एकमेकाच्या सपोर्टशिवाय काही होणार नाही आहे. म्हणून तुम्हाला सांगतोय की एक दुसऱ्यांना आपण सपोर्ट घेऊन पुढे चालूया. मित्रांनो, ज्या वेळेला आपण यूट्यूबला किंवा व्हिडिओ बनवायला सुरुवात करतो, आणि जे नवीन यूट्यूबर आहेत ते एक काम करा, जो व्हिडिओ तुम्ही बनवाल, आता समजा तुम्ही रेसिपीचे बनवताय तर रेसिपीचेच व्हिडिओ बनवा. गावचे ब्लॉग बनवताय तर गावचे ब्लॉगच बनवा. कारण काय होणार माहिती आहे, मिक्स केलात तर तुम्ही आता म्हणाल दादा तुम्ही मिक्स टाकतात. कारण मला आता सवय झालेली आहे, 4 वर्ष होऊन गेले आहेत, म्हणून ते मी मिक्स व्हिडिओ टाकतो. पण सध्या मी बघतो लोकांचे व्हिडिओ तर असं चाललं आहे की ते मिक्स जर असेल तर ते चालत नाही आहे. आता मला काय सवय झाल्यामुळे मला जमून जातं, पण तुम्ही मिक्स व्हिडिओ करू नका. जास्त करून रेसिपीचे असू देत किंवा गावचे ब्लॉग असू दे, एकच कंटेंट ठेवायचं, एकाच याच्यावरती टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचे असतात.
तर मित्रांनो, तुम्ही उलटे सुलटे जेव्हा आपण करतो तर पब्लिक आपला जे व्हिडिओ बघणार असतं तर जाणार कुठे? काय लोकांना रेसिपीच्या तुम्ही व्हिडिओ बनवताय आणि दुसरा एखादा टाकला, कारण सवय झाली रेसिपी, तर काय प्रॉब्लेम होतो का ते पब्लिक आपल्याकडे परत येत नाही, कारण त्यांना सवय झालेली ते रेसिपीचेच बघायचे. जर गावचे व्हिडिओ तुम्ही टाकत असाल आणि त्या टाकता आणि परत तुम्ही चेंज केलात, मित्रांनो, जर आपला एखादा व्हिडिओ चांगला चालला आणि तुम्ही काय करता, एखादा व्हिडिओ लगेच चालला की लगेच दुसऱ्या दिवशी दुसरा व्हिडिओ टाकता, तर तसं करू नका मित्रांनो. त्याला कारण काय आहे माहिती आहे? जर दुसऱ्या दिवशी अपलोड केलात ना व्हिडिओ, ना तो पहिलावाला धड चालणार ना नवीन चालणार. ह्यासाठी व्हिडिओ जर चालत असेल तर थांबवायचं काम आपणच करतो, कारण दुसरा व्हिडिओ लगेच अपलोड करतो. तर तसं करू नका, कारण मी बरेच वेळ पाहिलेलं आहे की जर व्हिडिओ एखादा जर आपण चालतोय तर लगेच काय बोलतं आपल्याला दुसरा पण व्हिडिओ चालेल. तर तसं करू नका. कारण काय होतं माहिती आहे, मग यूट्यूब काय होतं, सगळ्यांचं लक्ष परत होतं नवीनकडे. मग जे चाललेले आहेत नवीन व्हिडिओ, जुने व्हिडिओ, ते आपल्याकडे नाही चालणार. म्हणून लगेचच अपलोड नाही करायचा, लक्षात ठेवा मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा मित्रांनो, व्हिडिओला शेअर करायला विसरू नका.